राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपात विलीन होतील। पक्षाच्या अस्तित्वासाठी विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊत यांचा मोठा दावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरती, संसदेमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांचीही भेट घेणार। सुनील तटकरेंनी अजितदादांना पक्ष फोडून एनडीए मध्ये जायला भाग पाडलं। भाजपच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या घटनेमध्ये बदल, विकास लवांडेंचा आरोप। तटकरे आणि पटेल भाजपचे हस्तक असल्याचाही दावा। भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी। केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकरांसह आणखी काही नेते इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। बलात्कारी अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। आज दुसऱ्या गुन्ह्यातील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष, तर एसआयटी आणि शिर्डी पोलिसांकडून खरातच्या पत्नीचा शोध सुरू। भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार। 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज। प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। शेअर बाजारात उघडताच आज मोठी घसरण। सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण, तर निफ्टीही 500 अंकांनी कोसळला। लाडकी बहीण योजनेमध्ये 71 लाख महिला अपात्र। गेल्या 20 महिन्यांमध्ये सरकारने दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात। मार्च अखेर झालेल्या पडताळणीतून धक्कादायक आकडेवारी समोर। संपूर्ण देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। नाशिकच्या अंजनेरी गडावरती जन्मोत्सव सोहळा। मारुती रायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन।